नमस्कार मित्रांनो, आर्ट ऑफ कुशलमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी सनसेक्समध्ये एक गोष्ट मी 2-3 वेळेस पाहिलेली आहे, की आपले स्टॉप लॉस कशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ऑपरेटर इथे हिट करतात. तर या ठिकाणी आज एक एक्झाम्पल मला इथे परत भेटलेलं आहे, तर ते इथून तुम्हाला दाखवायचा इथे प्रयत्न करतोय. ते समजून घ्या. आता मित्रांनो, आपण रिटेल ट्रेडर आहोत, तर इथे आपण काय करतो या ठिकाणी जे आहे, की साधी आणि सिंपल प्राईज एक्शन काय असते, की या ठिकाणी मार्केट रेजिस्टन्स घेत आहे. इथे आपण ड्रॉ पण करून घेऊया, की मार्केट इथे रेजिस्टन्स घेत आहे. तर इथे आपण काय करूया, ही लेवल अशा पद्धतीने बरेच लोक या ठिकाणी ड्रॉ करतील. ठीक आहे. ही लेवल काय झाली आपल्यासाठी, एक रेजिस्टन्स. मार्केट इथे ओपन झालं, मार्केटने एक रेजिस्टन्स घेतला, डाऊन साईडला मार्केट आलं. ठीक आहे. हे तर आपल्याला समजते, की मार्केट अगेन वरती गेलं, पण प्रिव्हियस जो रेजिस्टन्स आहे तो इथे ब्रेक झाला नाही. तेव्हा ज्यांनी पुटमध्ये प्लॅन केला नसेल ते इथे कुठेतरी पुटमध्ये प्लॅन करणार. एकदम साध्या सिंपल प्राईज एक्शनवरती. ज्यांनी कोणी या ठिकाणी पुटमध्ये प्लॅन केला त्यांची पोझिशन इथे प्रॉफिटमध्ये चालू होती मित्रांनो. ठीक आहे. इथे पोझिशन प्रॉफिटमध्ये चालू असताना या ठिकाणी ते काय वाट बघतात, की मार्केट जो आहे हा रेजिस्टन्स इथे ब्रेक होत नाही. अगेन देखील मार्केट मित्रांनो इथं वरती गेलं तरी रेजिस्टन्स ब्रेक झाला का इथे? नाही झाला. ठीक आहे. इथे रेजिस्टन्स ब्रेक झाला नाही. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती समजून घ्या. या ठिकाणी जे आहे मित्रांनो, मार्केट इथे तुम्ही बघू शकताय, की मार्केटने काय केलं इथे पहिला रेजिस्टन्स घेतला, अगेन डाऊन साईडला रेजिस्टन्स घेतला, अगेन बघताय तुम्ही मार्केट खाली आलं, अगेन मार्केटनी या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे. ठीक आहे. ह्या रेंजमध्ये इथे रेजिस्टन्स घेतलेला आहे. जो काय प्रॉब्लेम आहे ना, जो काय गेम आहे ना, तो इथे आहे. ठीक आहे. आता आपण बघूया, की या ठिकाणी जर मित्रांनो तुम्ही पुढचा जर इथे ट्रेड घेतला असेल, ठीक आहे. पुढचा ट्रेड घेतला असेल, तर इथे बघा तुमचा लॉस कशा पद्धतीने झाला आहे ते मी इथे समजावून सांगतो इथे. कारण सेन्सेक्समध्ये खूप फास्ट मूव्हमेंट असते मित्रांनो. सेकंदामध्ये कॅन्डल आहे ना 100 ते 500 इथे होत असते. सेन्सेक्समध्ये आहे ना आपण इथे बघूया. आता या ठिकाणी सनसेक्सचा आपण 71 जवळपास 300चा जो कॉल आहे तो इथे देखील लावूया, की या ठिकाणी जवळपास 400ला मार्केट आहे. 300चा जो कॉल आहे तो इथे आपण लावूया आणि ते बघूया, की हे पुटवाल्यांची पोझिशन म्हणजे मार्केट खाली आलं तर पुटवाल्यांचा फायदा होतो. पण या ठिकाणी मित्रांनो बरेच लोक पोझिशन होल्ड करतात इथे, की जोपर्यंत या ठिकाणी हा रेजिस्टन्स ब्रेक होत नाही तोपर्यंत बाहेर निघायचं नाही. ठीक आहे. आता ज्यांनी इथे वेट केला, स्टॉप लॉस लावला नाही, ह्याच्यावरती गेल्यानंतरच क्लोज करायचं. त्यांची इथे आज बघा कशा पद्धतीने इथे आज मार्केटने स्टॉप लॉस घेतलेले आहेत. हां, ज्यांनी सिस्टमवरती स्टॉप लॉस लावला ते थोडंसं इथे सेफ साईड राहिले, पण ज्यांनी सिस्टमवरती स्टॉप लॉस लावला नाही त्यांचा इथे आज खूप मोठा लॉस झाला. आता या ठिकाणी ही जी कॅन्डल आहे 11:40 कॅन्डल आहे. आता ही कॅन्डल मित्रांनो मार्क करून घ्या. ठीक आहे. 11:40 कॅन्डल आहे. ही कॅन्डल आपण इथे काय करूया, ही मार्क करून कॅन्डल इथे घेऊया. ह्या कॅन्डलकडे तुम्ही व्यवस्थित बघा. आता ही कॅन्डल कशी दिसते मित्रांनो तुम्हाला? ही कॅन्डल रेजिस्टन्सपर्यंत गेलेली आहे का इथे? जो की हा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. ह्या रेजिस्टन्सपर्यंत इथे गेलेली आहे का? तर ही गेलेली नाही. ठीक आहे. या ठिकाणी रेजिस्टन्सपर्यंत ही कॅन्डल टच पण झालेली नाही. इथे नंतर टच व्हायला प्रयत्न केला, पण इथे बघा इथे टच झाली का कॅन्डल? इथे टच झालेली नाही. तरी देखील मित्रांनो आता तुम्ही बघा, की जो ऑप्शनचा चार्ट आहे त्या चार्टमध्ये काय झालेलं आहे. टायमिंग ह्याचा बघून घ्या तुम्ही. या ठिकाणी डाऊन साईडला इथे टायमिंग दिसेल तुम्हाला. या ठिकाणी हे बघा 11:40 टायमिंग हा डाऊन साईडला दिसतोय, तो लक्षात ठेवा. आणि आता इथे आपण जो की कॉलचा आहे, ठीक आहे. कॉलचा इथे पुट्सवाल्यांचं खाली आलं तर प्रॉफिट होतं आणि इथे बघू की कॉलचा कसा स्पाईक वाढलेला आहे. ठीक आहे. कॉलवाल्यांचा इथे फायदा झाला, पण जे पुटमध्ये इथे प्लॅन केला त्यांचा इथे जे बघताय तुम्ही एकदम जबरदस्त इथे लॉस झालेला. हा पुटचा आहे, हा मार्केटवरती गेल्यामुळे पुट इथे 0 झाला आहे. आता जो आहे इथे कॉलचा आपण प्रीमियम बघूया. ठीक आहे. या ठिकाणी मी काय करतो, इथे जे आहे आपण 2 चार्ट इथे लावूया. जेणेकरून तुम्हाला हे समजेल, की नेमकं मार्केटमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे छोटे-छोटे ट्रेडरचा या ठिकाणी मोठा लॉस या ठिकाणी होत असतो. शक्यतो सेन्सेक्समध्ये या ठिकाणी जे आहे मित्रांनो खूप म्हणजे एक जबरदस्त या ठिकाणी प्रीमियम फास्ट कमी जास्त होत असतो आणि तिथं जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये लॉस देखील इथे होत असतो. तर या ठिकाणी आपण हे दोन्ही पण आता इथे लावलेलं आहे. इकडे जर बघितला या ठिकाणी तुमच्या लेफ्ट साईडला जर इथे बघितला तर इथे दिसतंय हा चार्टमध्ये काय आहे, हा सेन्सेक्सचा जो की इंडेक्सचा चार्ट आहे. 5 मिनिटाची टाईम फ्रेम आहे. 5 मिनिटावरती मित्रांनो 11:40 कॅन्डल कुठपर्यंत आहे या ठिकाणी बघताय तुम्ही. इथे रेजिस्टन्स हिट केलेला नाही आणि इथे आपण काय करूया, या ठिकाणी अगेन इथे आलेलो आहोत. हे आजचं मार्केट. ठीक आहे. सुरुवातीला देखील तुम्ही बघू शकता मित्रांनो, की कशा पद्धतीने इथे मार्केटने गेम केलेला आहे. ठीक आहे. पहिली रेड कॅन्डल बनली,
इथे बुलिश कॅन्डल तयार झाली, मार्केटवरती गेला. ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी काय केलं, इथे रेजिस्टन्स लावलेला आहे. सेम आपण तोच रेजिस्टन्स इथे लावूया. ठीक आहे. या ठिकाणी रेजिस्टन्स जो आहे तो इथे आपण तुम्ही ड्रॉ केला की जो की तुमचा स्टॉप लॉस कुठे राहणार, जे की जवळपास 500ची लेवल. ठीक आहे. सेफ साईड म्हणजे 500ची हे या ठिकाणी काय आहे, रेजिस्टन्स. मार्केट अगेन डाऊन साईडला आलं, रेजिस्टन्स इथे हे झाला का, हिट नाही झाला रेजिस्टन्स. ठीक आहे. इथे हे रेजिस्टन्स हिट झाला नाही. ही पुटमध्ये हा चार्ट वाढलेला दिसतोय, कारण इथे कॉलमध्ये हे खाली येते, कारण मार्केट हे खाली येते. इथे मित्रांनो 11:40 कॅन्डलकडे लक्ष द्या. तुम्ही देखील ॲनालिसिस करून बघा की ही कॅन्डल एवढी या ठिकाणी बुलिश कॅन्डल नाही, जे की या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी पुट केलेला आहे, कॉल राईट केले, त्यांचा इथे स्टॉप लॉस हा होऊ शकत नाही इंडेक्सवरनं तरी. ठीक आहे. पण ऑप्शनमध्ये तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो की 11:40 कॅन्डल आहे. ही कॅन्डल आपण थोडंसं मोठं करूया, जेणेकरून तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने सेन्सेक्समध्ये मी हा 2 वेळेस अनुभव घेतला मित्रांनो, की स्टॉप लॉस लावला आणि स्टॉप लॉस माझा देखील हिट झाला होता. पण आज मला हे परत इथे एक भेटलं एक्झाम्पल, जे की मी तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी ही 11:40 कॅन्डल खाली तुम्ही टायमिंग इथे बघू शकता. आता ही कॅन्डल मित्रांनो बघताय तुम्ही, हे कॅन्डल जे आहे, ह्या कॅन्डलचा जर इथे वरती तुम्ही ओपनिंग बघितला, कितीला आहे, 241ला ओपनिंग आहे आणि 600चा या ठिकाणी हाय लावलेला आहे. ठीक आहे. हा असतो ऑपरेटरचा गेम. या ठिकाणी 600चा हाय लावलेला आहे आणि इथे इंडेक्समध्ये बघताय तुम्ही, या ठिकाणी कॅन्डल अशा पद्धतीची काही बुलिश कॅन्डल नाही आहे की या ठिकाणी स्टॉप लॉस उडेल. हां, या ठिकाणी आपण असं म्हटलं असतं की या ठिकाणी जर कॅन्डल ही बुलिश अशा पद्धतीने झाली, इथे वरती जाऊन जरी कॅन्डल खाली आली, तर साहजिक आहे की इथे स्टॉप लॉस उडणार. पण इथे तसं झालेलं नाही इंडेक्समध्ये. आणि ऑप्शनमध्ये बघताय तुम्ही, ही कॅन्डलने मित्रांनो ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी पुट बाय केला होता, कॉल राईट केले होतं, त्यांचे स्टॉप लॉस इथे मार्केटने घेतले आणि अगेन आहेच त्याच ठिकाणी येऊन मार्केट थांबलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने सेन्सेक्समध्ये तुम्हाला हे बरेच वेळेस पाहायला या ठिकाणी भेटू शकतं. आता हे असं कोणाकोणासोबत झाले मित्रांनो, हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा, कारण सेन्सेक्समध्ये हे बरेच वेळेस होत असतं. ठीक आहे. निफ्टी, बँक निफ्टीमध्ये ह्या गोष्टी सहसा होत नाहीत, पण सेन्सेक्समध्ये या ठिकाणी जे आहे की मी 2 वेळेस स्वतः मला अनुभव आलेला आहे आणि आता हे थर्ड टाईम इथे मला हे पाहायला देखील इथे भेटत आहे. तर कधीही मित्रांनो जे की आहे तुमचा सिस्टमवरती स्टॉप लॉस लावायचा. कारण काय होतं की ऑपरेटर जे आहेत ना, ज्या ठिकाणी स्टॉप लॉस जास्त लागलेले आहेत, ठीक आहे. आता इथे मार्केट रेजिस्टन्स घेत होतं, तर इथे काय झालं, या ठिकाणी स्टॉप लॉस या ठिकाणी ऑलरेडी होते. तर या ठिकाणी ऑपरेटरचा गेम असतो की जिथे स्टॉप लॉस लागलेत ना, ते स्टॉप लॉस हिट करायचे आणि आहे त्या जागेवरती यायचं. म्हणजे इथे काय होणार, ज्यांचे ज्यांचे स्टॉप लॉस आहेत त्यांचा इथे प्रॉफिटमधली जी पोझिशन आहे ती तर लॉसमध्ये जाणार आणि मार्केट आहे त्याच ठिकाणी या ठिकाणी येणार. सेम तेच गेम झालेली आहे. तर फक्त अशा पद्धतीने मार्केटला देखील समजून घ्या मित्रांनो, की कशा पद्धतीने ऑपरेटर जे आहे रिटेल ट्रेडचा इथे लॉस करायचा प्रयत्न करतात. त्यासाठी कधीही सिस्टम फॉलो करायचा आणि सिस्टमवरती इथे जे आहे तुमचा टार्गेट स्टॉप लॉस लावायचा. ठीक आहे. तुम्हाला 10 पॉईंट भेटू द्या, पण टार्गेट स्टॉप लॉस लावायचा कधीही, जेणेकरून अशा पद्धतीचा मोठा लॉस होणार नाही. ठीक आहे. इथे कॉलमध्ये ज्यांनी ज्यांनी इथे वाटलं की इथे एकदम प्रीमियम फास्ट वाढलेला आहे, त्यांना देखील इथे प्रॉफिट घेता आलं नाही मित्रांनो. ठीक आहे. कारण काय होतं की काही सेकंदामध्ये कॅन्डल ही वरती जाऊन अगेन खाली आलेली आहे. आता ह्याला काय करूया आपण, या ठिकाणी थोडासा टाईम फ्रेम चेंज करूया. इथे 1 मिनिटावरती घेऊन मी तुम्हाला दाखवतो. 11:40ची कॅन्डल आहे. तुम्ही बघा की कशा पद्धतीने या ठिकाणी हा गेम होत असतो. कारण हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सहसा कोणीही ते सांगायचा इथे प्रयत्न करत नाही. 11:40ची कॅन्डल आपण बघूया. हे पहा इथे हे रिमूव्ह करतोय आपण, हे ड्रॉइंग ड्रॉइंग आता इथे बघा, हे 11:40ची कॅन्डल आहे. स्टॉप लॉस कुठे असणार, या ठिकाणी. हे परत मोठं करूया. 11:40ची कॅन्डल तुम्ही बघा की कशा पद्धतीने इथे ही तयार आहे. कुठे गेला 11:40, 11:40च्या कॅन्डलवरती लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला समजेल. ही बघा 11:40ची ही कॅन्डल आहे. ठीक आहे. हे कॅन्डल आहे. इथे आपण ह्या कॅन्डलचा हाय देखील इथे मार्क करूया आणि पाठीमागे बघूया की कशा पद्धतीने. ठीक आहे. हा हाय मार्क केला इथे आणि आजचं मार्केटचं बघूया, ओपनिंगचं जो हाय आहे तो कुठे आहे. ठीक आहे. तो हाय कुठे आहे तो बघूया. ठीक आहे. हे पहा, आता तो हाय इथे तुम्हाला स्पष्ट दिसतो मित्रांनो. आजचं 9 तारखेचं मार्केट जो हाय आहे तो या ठिकाणी आहे. ठीक आहे. या ठिकाणी स्टॉप लॉस आहेत, या ठिकाणी स्टॉप लॉस इथे आहेत. पण ही जी कॅन्डल आहे ना, ह्या कॅन्डल वरती आलीच नाही मित्रांनो. इथे जे काही स्टॉप लॉस उडवण्यासाठी इथूनच रिव्हर्स फिरलेली आहे. तरी इथे बघताय तुम्ही ऑप्शनच्या चार्टमध्ये पूर्ण स्टॉप लॉस उडून ही कॅन्डल अगेन आहे त्याच ठिकाणी आलेली आहे. तर अशासाठी सिस्टम फॉलो करा आणि मार्केटमध्ये जे प्रॉफिट भेटते ना, ते शक्यतो बुक करायचा इथे प्रयत्न करा. कोणाच्याही कॉल टिपवरती विश्वास ठेवू नका.
त्याने मित्रांनो नेहमी लॉस होतो. तुम्ही अशा पद्धतीने स्वतः शिका आणि मार्केटमध्ये स्वतः इथे जे आहे प्रॉफिट या ठिकाणी करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.